ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक बोटने एक सुंदर अशी लेटेस्ट डिझाईन पाहणार आहोत। पहा, ह्याची आता इकडे आपण पूर्ण डिझाईन दाखवलेली आहे। चला आता पूर्ण व्हिडिओ पाहूया। हे पहा, ह्याचं शोल्डर जे आहे ते 7 इंचावरती आहे। मुंडा जो आहे तोही 7 इंचावरती आहे। 9 इंच जे आहे ती आपली फिटिंग लाईन येणार आहे। 9 इंचाची 9 चौक 36 36 साईजच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। आता ह्याचं पहा, गळा रुंदी जी आहे ते आपण 4 इंचावरती घेतलेली आहे। त्याच पद्धतीने पहा, आता इकडे आपल्याला गळ्याची उंची जी आहे तीही 4 इंचावरती देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित अशी चौकोन तयार करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं याचा चौरस तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केली तर पहा, गळा घातल्यानंतर कुठेही ताणल्यासारखा होणार नाही। ब्लाऊज एकदम आपल्याला कम्फर्टेबल बसतो। त्यामुळे मी 4 इंच रुंदी आणि 4 इंच उंची घेतलेली आहे। त्यानंतर 1.5 इंच जे आहे कॉर्नरपासून मार्क करून घेतलं आणि व्यवस्थित असं पहा, त्याला मागील गळ्याचा जो आहे तो शेप देऊन घेतलेला आहे आपण। इथे तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करू शकता, परंतु ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी मी दाखवण्यासाठी इथे तुम्हाला डायरेक्ट दाखवलेलं आहे। त्यानंतर पहा, आता खालची कमरेच्या साईडला जी आपली गळ्याची पट्टी आहे ती रेडी 3 इंचावरती आहे। आपण प्लस अर्धा इंच जे आहे ते कमरेच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे। 3.5 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घेतलं। या पद्धतीने पहा, इथे आपण आता जी गळ्याची रुंदी आहे ती 3.5 इंचावरती घेतलेली आहे, कारण ही कमरेची साईज जरा छोटीशी आहे। त्यामुळे पहा, मी 3.5 इंच घेतलेलं आहे, जेणेकरून कस्टमरला घालण्यासाठी कम्फर्टेबल वाटावं, जास्त डीप वाटू नये त्यासाठी घेतलेलं आहे। त्यानंतर पहा, अशी तिरकस एक सरळ रेषा देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर पहा, इथे आपण गळ्याचा जसा शेप आहे सेम त्याच पद्धतीचं देऊन घेणार आहोत। व्यवस्थित असं पहा, वरच्या बाजूने कसा मी हलकासा उतार देत देत आणलेला आहे, कारण या गळ्याचा शेप त्या पद्धतीचा आहे। त्यामुळे इकडे थोडं सावकाश आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे। नेक जसा आपण बनवणार आहोत तो हे पहा, अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे। नवीन असाल तर थोडं सावकाशपणे करायचं, आधी डॉट डॉट देत चालायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असं वाटलं की तिकडे बरोबर चॉकने आपण जास्त डार्क असं करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असा पूर्ण गळा जो आहे तो आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून दोन्ही साईडला उमटवून येईल। ते मी कट करून कधी गळा जॉईंट करत नाही, डायरेक्ट आहे असंच ठेवून करते। त्यानंतर पहा, आता मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे, त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल अशा हिशोबाने आपण कमरेच्या साईडला याला जॉईंट करून घेणार आहोत। पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं जॉईंट करून घेतलं। त्यानंतर पहा, आता जसा नेक आपण ड्रॉ केला होता सेम त्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे। ब्लाऊजची हाईट पण थोडीशी छोटी आहे, त्यामुळे पहा वेगळा थोडा दिसेल तुम्हाला, परंतु घातल्यानंतर खूप छान वाटतो। 13.5 इंच जी आहे ती याची तयार उंची आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण जशी स्टिच केलेली आहे सेम त्याच पद्धतीने त्या जशी मार्क केलेली आहे त्यावरतीच आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, कट करून तुम्हाला गळा ॲडजस्ट करता येत नसेल तर तुम्ही ही मेथड नक्कीच वापरू शकता। नवीन असाल तर तुम्ही या पद्धतीने नक्की स्टिच करून पहा। कुठेही ब्लाऊजला झोळ येत नाही, चुण्या येत नाही, काही प्रॉब्लेम होत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये जो आहे तो आपला नेक तयार होतो। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला पूर्ण शिलाई जी आहे ती देऊन घ्यायची आहे। जसं मार्क केलं आहे त्यावरती देऊन घ्यायची आहे। इथे आपण मधलं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकणार आहोत, तिथे आपण नॉड लावणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शो बटनही इथे यूज करू शकता। पहा, कस्टमरच्या चॉईसवरती तुम्हाला जशी सांगितली त्या पद्धतीची डिझाईन तयार करायची असते। त्यानंतर आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते अर्धा इंच अंतर सोडून जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने त्यानंतर त्याला आपण सरळ बाजूने करून घेणार आहोत। एकदम शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमचा वेळ जायला नको आणि नवनवीन डिझाईनही तुम्हाला बघायला भेटतील। त्या हिशोबाने मी व्हिडिओ आता बनवण्याचा प्रयत्न करते। मैत्रिणींनो, कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण जसा गळा सरळ बाजूनी करून घेतला, कानेकोपरे काढून घ्यायचे आणि त्यावरती 1 पॉईंट एवढं अंतर सोडून व्यवस्थित अशी जी आहे ती फिनिशिंगमध्ये आपण दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। नेकच्या साईडला सर्वप्रथम द्यायची, त्यानंतर कमरेच्या बाजूला जायची कधीही शिलाई जी असते ती देऊन घ्यायची असते दाबशिलाई, जेणेकरून जरी आपला जो कपडा आहे मेन फॅब्रिक जो असतो तो एक्स्ट्रा जरी झाला तरी तो कमरेच्या बाजूला जातो, मध्ये झोळ वगैरे येत नाही आणि दिसायलाही सुंदर दिसतो। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण 1 पॉईंट एवढं अंतर देऊन व्यवस्थित अशी आपल्याला दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। सॉरी मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी आधी टाकला होता, परंतु मी त्याचं स्टार्टिंगचं जे व्हॉइस होतं ते ऑफ करण्यासाठी विसरली होती, त्यामुळे मी हा डबल टाकत आहे। प्लीज नाही समजलं असेल तर नक्की बघून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं कमरेच्या बाजूला आपल्याला कपडा खालचा वरचा बरोबर सरळ करतच एक शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित लास्टपर्यंत अशी कमरेच्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक वगैरे जे आहे आपलं साईडचं तेही शिलाई देऊन आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं असते। पहा,
मी अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत जी आहे ती आपली शिलाई देऊन झालेली आहे. पहा कुठेही झोळ वगैरे आलेला नाही. इथे जे पहा आता आपण इथे नेकच्या साईडला इथे पोटली बटन लावून घेणार आहोत. पोटली कशा पद्धतीने बनवायची हे मी तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट मी रेडी पोटली जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. खूप एकाच ब्लाऊजमध्ये खूप सारे डिझाईन असले की दाखवायला मैत्रिणींनो व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तो तुम्ही शेवटपर्यंत पाहत नाही. त्यामुळे मला शॉर्टकटमध्ये असं दाखवावं लागतं. पहा त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं सेम अंतर तुम्ही घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पहा व्यवस्थित अशा पोटली ज्या आहेत त्या आपल्या लावून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित असं पूर्ण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सेम अंतर फक्त ठेवायचं आहे. जशी हाईट असेल त्यानुसार 6, 7, 8 एवढंही तुमची ते पोटली बटन आहे ते बसतील. हे पहा आता त्यानंतर टर्न करून घ्यायचं आहे आपल्याला मशीनची सुई आणि त्यानंतर पोटली जी आहे आपण बनवलेली त्याचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते बरोबर आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. बाहेर निघालं असेल ते सरळ करून घ्यायचं आणि त्यावरती परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. अशाच पद्धतीने दुसऱ्या नेकच्या बाजूला जे आहे ते आपल्याला हीच मेथड वापरायची आहे. दोन्ही बाजूनी सेम व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आधी आणि त्यानंतर सविस्तरपणे अशा पोटली जे आहे ते लावून घ्यायची आपल्याला. ह्याने ब्लाऊजचं लुक खूप सुंदर येतो. एक डिझाईन अशा असतात ना मैत्रिणींनो की एका डिझाईनमध्ये अर्धा 1 तास पूर्ण आपला बनवण्यात निघून जातो. एवढं बारीक त्याच्यामध्ये पॉईंट्स बनवलेले असतात. परंतु कस्टमरची चॉईस असते त्यामुळे आपल्याला ते बनवावंच लागतं. आता या पद्धतीची डिझाईन जर तुम्ही बनवली तर तुमच्याकडे किती शिलाई घेतात ते मला नक्की कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देते की मी याची शिलाई किती घेतलेली आहे. मी घरगुती काम करते हे लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण याला पूर्ण जे पोटली बटन आहे ते लावून घेतलेले आहे. दोन्ही बाजूनी शिलाई देऊन व्यवस्थित कवर करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता काय केलेलं आहे आपण इकडे एक्स्ट्राचा जो काठ होता आपल्याकडे आता वन साईड जास्त करून काठ येतात बघा. दोन्ही बाजूनी काठ येत नाही आहेत. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण जे काठ आहे तो आपल्याला कमरेच्या बाजूला जो आहे छोटासा आपण तुकडा स्लीवसाठी वापरला होता त्यातला थोडासा तुकडा आपल्याला हवा तेवढा आपण घेतलेला आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून अशा पद्धतीने स्टिच केलेला आहे. पहा इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं काठ पूर्ण लास्टपर्यंत लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा या पद्धतीने तुम्हाला हवे त्या प्रकारचं तुम्ही काठापासून डिझाईन तयार करू शकता. इथे अशी डिझाईन कस्टमरला हवी होती त्यामुळे पहा ह्या पद्धतीची मी तयार केलेली आहे. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लक्षपूर्वक असं काठ लावून घ्यायचं आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीची डिझाईन इथे तयार केलेली आहे आपण. हे पहा सुंदर असं लुक आलेलं आहे. छोट्याशा काठापासूनही आपण सुंदर अशी डिझाईन तयार करू शकतो. हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पूर्ण जो काठ आहे तो आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे टक्स देऊन घ्यायचे आहेत बॅक साईडचे. जिथे काठ संपलेलं आहे तिथपासून 3.5 इंच उंची आणि रुंदी जी आहे ती दोन्ही साईडला अर्धा इंच म्हणजे पूर्ण 1 इंचावरती कवर करून घ्यायची. अशा पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आपण असा टक्स देऊन घेणार आहोत व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये, जेणेकरून ब्लाऊज पाठीमागच्या साईडने उचकला जात नाही. पहा टक्स यासाठीच टाकला जातो. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण मशीन मागे पुढे करून 2-3 वेळा व्यवस्थित टक्स टाकून घेतला. त्यानंतर पाहता त्यावरती 1/2 इंच अंतर एवढं सोडून आपण एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे, जेणेकरून पहा आपलीच कमरेची साईड जी आहे ती एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित अशी बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता यामध्ये कस्टमरला इथे पहा आपल्याला नॉड हवी होती. इथे बटन नको होतं त्यांना शो बटन, त्यामुळे आपण इथे आता नॉड लावून घेत आहोत. रेडी नॉड असते तीच मी वापरलेली आहे. कारण याची स्लीवची डिझाईन आहे तीही डिझायनरच आहे. स्लीव सिंपल नाही आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे पहा मैत्रिणींनो, तोही नक्कीच पाहायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबल्याशिवाय तुम्हाला नवीन व्हिडिओ जो आहे तो पाहायला भेटणार नाही आहे. त्यामुळे बेल आयकॉन पण दाबायला विसरायचं नाही आहे. त्याच पद्धतीने पहा दुसऱ्या बाजूने आपण व्यवस्थित असं नॉड लावून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित नॉड लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. आता ह्याचा फायनल लुक जो आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पहा व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर 10 मिनटात तुम्हाला ही डिझाईन बघायला भेटणार आहे. पहा इथे लाईट गेली होती थोडंसं समजून घ्या. जस्ट आता पुढे मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवत आहे. हे पहा अशा पद्धतीने बॅगची जी आहे ती आपली डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.